ठिकाणातून कोकणातील सागरी किनारपट्टीत परप्रांतीय मासेमारी बोटींची होणारी घुसखोरी आणि एलईडीद्वारे होणारी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाकडून यावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे। किनारपट्टी भागातील 7 जिल्ह्यात 9 ठिकाणाहून अवैध मासेमारीवरती ड्रोनची आता नजर असेल। यासाठी मत्स्य विभागाकडून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी प्रत्येकी 2 ड्रोन हे देण्यात आलेत। या ड्रोनसाठी रत्नागिरीतील साखरी नाटे आणि भाट्टी या ठिकाणांची निवड सुद्धा करण्यात आली आहे। ड्रोनचा वापर करून अनधिकृत मासेमारी नौकांचा मॅपिंग करून त्याची माहिती मत्स्य विभागाला सुलभरित्या उपलब्ध होईल अशी ही माहिती मिळते। तर कोकणातील सागरी किनारपट्टीत परप्रांतीय मासेमारी बोटींची होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जाईल आणि यासाठी 2 जागांची निवड सुद्धा करण्यात आली अशी माहिती मिळते। यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल आणि लक्ष ठेवणं आता सोपं जाईल। सलग 2 तास उड्डाण करण्याची या ड्रोनची क्षमता असेल। 12 नॉटिकल मैल म्हणजेच 25 किलोमीटर पर्यंतचा हा ड्रोन प्रवास करू शकेल। अवैध ट्रॉलरची मासेमारी रोखण्यासाठी टेहळणी या ड्रोनच्या माध्यमातून केली जाईल। नवीन तंत्रज्ञानाचा वापर खास ड्रोनची निर्मिती खरं तर करण्यात आली आहे। अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी आता शासनाने ड्रोनची या ठिकाणी योजना आखलेली आहे। 7 सागरी जिल्ह्यांना 9 ड्रोनची या ठिकाणी 9 ड्रोन कार्यान्वित केलेले आहेत। त्यापैकी रत्नागिरीला जिल्ह्याला ड्रोन दिले गेलेले आहे। आपल्यासोबत मत्स्य आयुक्त आहेत। सर काय सांगाल? काय मत्स्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून सद्यस्थितीत सागरी किनारपट्टीवर 7 जिल्ह्यामध्ये 9 ठिकाणी ड्रोनद्वारे समुद्रामधील अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा उपलब्धता ही विभागाला करून दिलेली आहे। या ड्रोनच्या माध्यमातून प्रतिदिन 6 तास एका ड्रोनद्वारे समुद्रामध्ये आपण देखरेख करणार आहोत आणि या देखरेखीखाली ज्या नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम 1981चं उल्लंघन करेल तर त्या नौकेवर या ड्रोनद्वारे त्यांची पिक्चर्स कॅप्चर करून त्यांचे नाव नंबर घेऊन यांच्यावरती दावा दाखल केला जाईल आणि या कायद्याच्या अटीच्या तरतुदीनुसार त्यांच्यावर शास्ती लादण्यात येईल आणि भविष्यामध्ये या ड्रोन सर्व्हिलन्समध्ये अवैध मासेमारीवर अंकुश राहणारच असला तरी सुद्धा त्याचाही उपयोग राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आणि भविष्यातील शाश्वत मासेमारीच्या दृष्टीनं उपयोग होणार आहे। साधारण हा ड्रोन किती अंतर कव्हर करणार आणि काय काय कॅप्चर करणार आहे? 2 तासामध्ये 30 सागरी मैलाचं अंतर हा ड्रोन कॅप्चर करणार आहे, कार्यरत राहणार आहे। असं 2-2 तास करत किमान 6 तासाचं अंतर हा ड्रोन दिवसागणिक कॅप्चर करेल। तर नक्कीच आपण पाहिलं तर आता या ड्रोनच्या माध्यमामुळे आता अवैध मासेमारीला आळा बसणार आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।